नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आर्थिक संकट असेल तर तुम्ही एक छोटीशी सेवा करायला हवी. आर्थिक संकटात असाल तर रोज 9 मंत्र, 1 माळ, सप्तश्लोकी दुर्गा, कुंजिका स्तोत्र, दैवी अथर्व शीर्ष एवढी उपासना करून देवीच्या मूर्तीस अगर देवीच्या फोटोस लवंग अर्पण करावी. हो, मसाल्यामधली लवंग अर्पण करावी. तुम्हाला आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतील आणि तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग नक्की सापडेल. एवढी एक छोटीशी सेवा तुम्ही करा, रोज करा, तुम्हाला लाभ होईल. मित्रांनो, जो सेवेकरी 12 पौर्णिमा सत्यनारायण करेल त्याच्या घरी अष्टलक्ष्मी व अखंड लक्ष्मी, स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होईल. मित्रांनो, कोणत्याही आर्थिक समस्यावर 40 दिवस अखंड सत्यनारायण पूजन करावे. सुतक वृद्धी विटाळ सोडून प्रसाद बाहेर वाटू नये. घरातील लोकांनीच तो प्रसाद घ्यावा. देवघरात सेवेसाठी लोकर दर्भासन हे आसन उत्तम असते, तेच ठेवावे. मित्रांनो, देवघरात एक डब्बा ठेवावा आणि त्यात यथाशक्ती आपल्या मिळकतीतून काही रक्कम 1-2 रुपये, 10 रुपये जे आपल्याला योग्य वाटेल ती रक्कम त्यात टाकावी. कालांतराने ती रक्कम कोणत्याही मंदिरात दान करावी. याने आपल्याला बरेचसे लाभ होतात. तर मित्रांनो, गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे छोटे छोटे नियम आहेत, छोटे छोटे उपाय आहेत. हे आपण कालांतराने रोज याचा पालन केले, हे उपाय केलेत तर आपल्या ज्या आर्थिक संकट असतात ते दूर होतात आणि आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळतात. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.